बाळा, भगवंताच्या कृपेने सर्व गरिबी नष्ट होऊन मनुष्याला सुख समृद्धी प्राप्त होते. ही शिवपार्वतीची पौराणिक कथा ऐकल्याने तुझी कितीही भयंकर आणि मोठ्या संकटातून सुटका झाल्याशिवाय राहणार नाही आणि आर्थिक परिस्थितीही खूप छान पद्धतीने सुधारेल. या कथेला सुरुवात करण्यापूर्वी देवाचा चमत्कारी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच हा व्हिडिओ लाईक करून कमेंट्स बॉक्समध्ये अशक्य ही शक्य करतील स्वामी असे लिहून टाईप करा. स्वामी भक्तांनो, जर तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐकली तरच तुम्हाला तुमच्या जीवनात या कथेचा खरा अर्थ अनुभव येईल व तुम्ही चिंतामुक्त व्हाल व हा माझा विश्वास आहे. त्यामुळे शेवटपर्यंत ही कथा ऐकत राहा. चला तर मग दादा ताईनो, या चिंता नष्ट करणाऱ्या शिवपार्वतीच्या कथेला आपण सुरुवात करूया. एके दिवशी श्री महादेव आणि पार्वती देवी कैलास पर्वतावर बसले होते. तेव्हा पार्वती देवींनी महादेवांना प्रश्न केला, हे प्रभू, माझ्या मनात एक प्रश्न आहे की माणसाच्या जीवनात गरिबी का येते आणि माणूस त्यापासून मुक्ती कसा मिळवू शकतो. तेव्हा श्री महादेव म्हणाले, हे देवी, तुम्ही हा प्रश्न विचारून सगळ्या मानवजातीचा उद्धार केला आहे. पण तुमच्या या प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी मी तुम्हाला कथा सांगतो. ही कथा जो कोणी अगदी मनापासून सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकेल त्याला जीवनातील सगळ्या गोष्टी आणि त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. तेव्हा देवी पार्वती म्हणाल्या, तुम्ही मला कथा ही नक्की सांगा. तेव्हा श्री महादेवांनी कथा सांगायला सुरुवात केली. एका नगरामध्ये एक गुरु शिष्याची जोडी राहत होती. तो शिष्य रोज गुरूंसाठी भिक्षा मागून आणत असे. एके दिवशी तो आपल्या गुरूंबरोबर एका नगरात जात होता. चालता चालता संध्याकाळ झाली. ते एका शेताजवळ आले. त्या दोघांनाही खूप तहान लागली होती. तेव्हा त्या दोघांनी पाहिलं, त्या शेतामध्ये एक जुनं पडलेलं घर होतं. शिष्य गुरूंना म्हणाला, या ठिकाणी एक घर आहे. तहान लागल्यामुळे कंठ सुकू लागला आहे. आपण या घरात जाऊया, थोडं पाणी पिऊया आणि चालून चालून खूप थकलो आहोत आपण आणि भूक पण लागलेली आहे. रात्रही होणार आहे. आपण या घरात जाऊया आणि आज रात्री इथे विश्राम करून सकाळी उठून पुढील यात्रेला सुरुवात करूया. त्यानंतर ते दोघेही त्या घराजवळ पोहोचले आणि त्या घराचा दरवाजा वाजवू लागले. काही क्षणातच एका व्यक्तीने दरवाजा उघडला आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीची बायको दरवाजातून बाहेर आली. त्या व्यक्तीच्या म्हणजे बायकोच्या हातात लहान मूल होतं. त्या तिघांकडे बघून असे कळत होते की फारच निर्धन आहेत. त्या सगळ्यांची खूपच जुने आणि फाटलेले कपडे आहेत. घरी अगदी झोपडीवजा होते. ते खूप गरीब होते. आणि तेव्हा गुरुजी त्या व्यक्तीला विनम्रपणे म्हणाले, आम्हाला पिण्यासाठी थोडे पाणी मिळू शकेल का? आणि आता थोड्याच वेळात रात्रही होणार आहे. त्यामुळे आम्हाला एक रात्र इथे थांबण्याची अनुमती मिळू शकते का? तुमची परवानगी आहे का? त्या व्यक्तीने होकार दिला, पण खाण्यासाठी काही मिळणार नाही असे मात्र सांगितले. कारण खाण्याला आमचेच वांदे आहेत. आम्हालाच खायला काही नाही. तुम्हाला काय द्यावे आम्ही? त्यामुळे तो व्यक्ती आतून पाणी घेऊन आला आणि त्या दोघांना दिलं. शिष्य आणि त्यांच्या गुरूंनी पाणी ग्रहण केले, पाणी पिले. तो व्यक्ती त्यांना म्हणाला, माझं तर 18 विश्व दारिद्र्य आहे. त्याच्यामुळे माझ्याकडे आता सध्या तुम्हाला खाऊ घालण्यासाठी काहीही नाही. मला खूप वाईट वाटत आहे. आम्ही 2 दिवस झाले उपाशी आहोत आणि आता तुम्हाला खायला घालण्यासाठी अतिथी देवो भव आणि तुम्हाला खायला घालण्यासाठी माझ्याकडे काही नाही. तेव्हा गुरुजी म्हणाले की तुमचं शेत तर खूप मोठं आहे. तुम्ही या शेतात काहीच पेरलं नाही. मग तुमचा उदरनिर्वाह कसा होतो? गुरुजींचं बोलणं ऐकून ती व्यक्ती म्हणाली, गुरुजी, आमच्याजवळ एक म्हैस आहे. ती खूप दूध देते आणि तिचं दूध विकूनच आम्ही थोडे पैसे कमावतो. त्याच्यावरच आमचा उदरनिर्वाह होतो आणि या म्हशीमुळेच मला माझ्या मुलांसाठी कुठूनही दूध खरेदी करावे लागत नाही. ते दोघेही त्या व्यक्तीच्या घरी थांबले. थोड्या वेळाने देवाचे नामस्मरण करून ते झोपी गेले. अर्धी रात्र झाली. तेव्हा अचानक गुरुजी झोपेतून उठले आणि आपल्या शिष्याजवळ जाऊन त्याच्या कानात खूप हळू आवाजात म्हणाले, आता आपल्याला इथून निघायला हवं.
शिष्य आश्चर्याने पाहू लागला. दोघे अंगणात आल्यावर गुरुजींनी गोठ्यातली म्हैस ही आपल्याबरोबर घेतली. तेव्हा शिष्य गुरुजींना म्हणाला, गुरुजी, आपण तर ही चोरी करत आहो. हे खूप चुकीचे आहे, कारण याच्यावरच त्या 2 गरिबांचा उदरनिर्वाह चालतो. पण गुरुजी मात्र काहीही बोलले नाहीत, कारण त्याला खूप वाईट वाटत होते की हे करणे खूप चुकीचे आहे. कारण त्या गरिबांना 2 दिवस वेळचे खायला नाही, आणि त्यात जर त्यांची ही जी म्हैस दूध देणारी आहे, ती म्हैस तिलाच जर आपण घेऊन गेलो तर त्यांचा उदरनिर्वाह होईल कसा, असे त्याला याचे वाईट वाटत होते. पण गुरुजींपुढे तो काहीही करू शकला नाही. मात्र आणि ते म्हशीला घेऊन निघाले. शिष्य मात्र गुरुच्या या वागण्याने अचंबित झाला होता, आश्चर्यचकित झाला होता. कारण त्याच्या गुरुजींनी त्याला कधीही कुणाबरोबर चुकीचं करायला सांगितलं नव्हतं. त्याचे गुरुजी म्हणाले, त्या गुरुजी नेहमीच अशा गोष्टींना चुकीचे मानत असायचे. शिष्याना पहिल्यांदा त्याला आश्चर्य वाटले की गुरुजी असं का वागले. पण शेवटी ते दोघे त्या व्यक्तीच्या म्हशीला घेऊन जंगलाच्या दिशेने निघाले. त्यांनी त्या म्हशीला जंगलात एका अशा ठिकाणी सोडलं की जिथून त्या व्यक्तीची म्हैस घरी परत येणं खूपच कठीण होतं. त्यानंतर ते दोघं त्या जंगलातून बाहेर आले आणि त्या व्यक्तीच्या घरी न जाता ते सरळ आपल्या आश्रमात निघून गेले. गुरुजी मात्र पहिल्याप्रमाणे राहत होते, जसं त्यांनी कोणाबरोबर काही चुकीचं केलं नाही. त्यांनी विचारच केला नाही, ते नेहमीप्रमाणे वागत राहिले. पण शिष्याच्या मनात हा विचार नेहमी येत असे की त्याच्या गुरुने त्या गरीब आणि असहाय व्यक्तीबरोबर चुकीचे असे का केले. त्या व्यक्तीचं घर उद्ध्वस्त झालं असेल. असे करत काही वर्ष निघून गेली. एके दिवशी तिथूनच जवळच्या गावातून जात असताना त्याच्या मनात विचार आला की त्या व्यक्तीला भेटूया. त्या व्यक्तीची म्हैस मी आणि माझ्या गुरुनी जंगलात सोडून दिली, आणि मी त्या गरीब व्यक्तीला थोडं धन देऊन त्याची थोडी आर्थिक मदतही करेन, म्हणजे त्या व्यक्तीचे पुढील आयुष्य आनंदात जाईल. या विचाराने शिष्य त्या व्यक्तीच्या शोधात निघाला, आणि काही वेळानंतर तो त्या व्यक्तीच्या घराजवळ पोहोचला. पण त्या ठिकाणाचे दृश्य पाहून तो खूपच हैराण झाला, कारण आता त्या व्यक्तीच्या शेतात खूप भरपूर झाडे लावलेली होती, त्याच्यावर भरपूर फळंही लागली होती, आणि त्या व्यक्तीच्या झोपडीच्या जागेवर एक मोठं सुंदर घर बांधलं होतं. हे सगळं पाहून त्या शिष्याच्या मनात विचार आला की कदाचित म्हैस हरवल्यामुळे त्या व्यक्तीने आपलं सगळं काही विकून इथून निघून गेला असेल. कारण त्याला ते पाहून आश्चर्य वाटले. तेव्हा त्याची नजर त्याच व्यक्तीवर पडली. शिष्य त्या व्यक्तीजवळ जाऊन म्हणाला, कदाचित तुम्ही मला ओळखलं नसेल. कितीतरी वर्षापूर्वी मी तुम्हाला भेटलो होतो, तुमच्या घरी राहिलो होतो. तेव्हा ती व्यक्ती म्हणाली, मी तुम्हाला कसा विसरू शकतो. तुम्ही त्या रात्री न सांगताच माझ्या घरून निघून गेला हातात, आणि त्याच रात्री आमची म्हैस पण माहीत नाही कुठे निघून गेली, आणि ती आजपर्यंत आमच्याजवळ परत आली नाही. काही दिवस म्हैस हरवल्यामुळे मी खूपच दुःखी होतो. मला काहीच समजत नव्हते. मी आता काय करू. पण कुटुंबाला जगवण्यासाठी काहीतरी करावेच लागेल, हे माझ्या डोक्यात होते. कारण उदरनिर्वाह तर आमचा झालाच पाहिजे. जगण्यासाठी काही ना काही काम करणं गरजेचं होते. म्हणून मी खूप विचार केला आणि जंगलातून लाकडं तोडून त्यांना विकण्याचे काम सुरू केलं. लाकडांना विकून त्यातून मला जे काही पैसे मिळाले, मी त्या पैशाचा उपयोग माझ्या शेतीसाठी केला, आणि शेतात पीक पण चांगलं आलं. त्यानंतर मी माझ्या शेताच्या चारी बाजूला फळांची झाडं लावली. त्या झाडांना पण खूप चांगल्या प्रकारे फळं येऊ लागली. मी त्या फळांना शहरात नेऊन विकले. विकून माझ्या सगळ्या घरचा पूर्ण करू लागलो. मला त्या पण गरजेच्या वस्तू, आत्तापर्यंत मी ज्या गरजेच्या वस्तू होतो त्याही मी घेतल्या. अनेक गोष्टी खरेदी केल्या. आज मी नगरातला सगळ्यात मोठा फळं विकणारा व्यापारी बनलो. कारण म्हैस घरात असल्यामुळे मी दुसरं काही काम करण्याचा विचारच कधी केला नाही. पण म्हैस हरवल्यानंतर मी माझ्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी दुसरे काम करण्याचा विचार करू लागलो. त्यातून मी पैसे कमावू लागलो. ती व्यक्ती जी कुणी असेल, देव त्या व्यक्तीचं भलं करो. ज्यानं माझ्या म्हशीची चोरी केले, जर त्या व्यक्तीने माझ्या म्हशीची चोरी केली नसती ना, तर मी आजही पहिल्याचप्रमाणे गरीब असतो, असहाय्य असतो. पण बघा, आज मी माझ्या आयुष्यात खूपच आनंदी आहे.
खूप आनंदी आहे, माझी कुटुंबही खूप आनंदी आहे आणि नगरातला सगळ्यात मोठा व्यापारी पण आहे. शिष्य त्या व्यक्तीच्या तोंडून हे सगळं ऐकून खूपच हैराण झाला आणि विचार करू लागला, मी तर त्या व्यक्तीजवळ त्याची मदत करण्यासाठी आलो होतो, याला तर त्याची म्हैस हरवल्याचं जास्त दुःख वाटत नाही आणि याने तर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी सगळ्याच प्रकारे प्रयत्न केलेले आहेत आणि आज ही व्यक्ती या नगराचा सगळ्यात मोठा व्यापारी बनला आहे. आश्चर्य आहे. आता त्याच्या लक्षात आलं की त्याचे गुरु असे का वागले होते. त्याला खूप वाईट वाटले. त्यावेळी त्यांनी गुरु असे का वागले त्यामुळे तो नाराज होता. पण त्याच्या लक्षात आलं, एखाद्याला त्याची क्षमता दाखवण्यासाठी त्याच्या पुढील चुकीचे सर्व पर्याय तोडावे लागतात. त्याशिवाय तो स्वतःला सिद्ध करू शकत नाही. पण त्या व्यक्तीने हे काम पहिल्यांदा का केलं नाही? जर त्या व्यक्तीने हे काम पहिल्यांदाच केलं असतं तर याला गरिबाला तोंड द्यावं लागलं नसतं. त्यानंतर बराच विचार करून शिष्य त्या व्यक्तीला म्हणाला, तुम्ही हे कार्य पहिल्यांदा करू शकला असता का? तेव्हा ती व्यक्ती उत्तर देत म्हणाली की पहिल्यांदा करू शकला असता का? तेव्हा ती व्यक्ती म्हणाली की कुटुंबाचे पालनपोषण माझ्या म्हशीमुळे न कष्ट करता खूपच सहज होत होते, ज्यामुळे मला कोणाच्याही गोष्टीची कधी जाणीवच झाली नाही की मला अजून दुसरं काही कार्य करायला हवं. कारण माझी म्हैस दूध देत होती आणि त्याच्यासाठी उदरनिर्वाह माझा भरपूर होत होता. म्हणून मी कधी दुसरं कार्य करण्याबद्दल विचारच केला नाही. मी दुसरं कोणतं कार्य करू शकत होतो. पण जेव्हा माझी म्हैस हरवली ना, तेव्हा मला ही गोष्ट समजली की मी दुसरं काम करू शकतो, कारण माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह माझ्यासाठी महत्त्वाचा होता. मग मी त्याच वेळी हा विचार केला की आजपासून मी माझ्या आयुष्यात जे काही करेल ते माझ्या कुटुंबासाठी करेल आणि मी आजपर्यंत जे सगळ्या गोष्टी केल्या, आजपासून माझ्या आयुष्यात जे काही करेल स्वतःच्या मेहनतीने करेल व त्याच दृढ संकल्पामुळे आज मी या टप्प्यावर आहे. त्यानंतर महादेव पार्वतींना म्हणाले, म्हणून कधीही दुसऱ्यावरती अवलंबून राहू नका, कारण तुम्ही दुसऱ्या कोणावरती जास्त अवलंबून राहिलात ना तर तुमच्या आयुष्याची प्रगती कधीच होऊ शकत नाही. तुम्ही असहाय्य व्हाल. माणसाला स्वतःबद्दल आत्मविश्वास असणं फार गरजेचं असतं. जर तुम्ही दुसऱ्यांवर अवलंबून असला तर स्वतःचा आत्मविश्वास तुम्ही विसरला जाल. आत्मविश्वास हा राहणारच नाही. तर सर्व सुख आत्मविश्वासाबरोबर त्याने जर या कठोर परिश्रम केले, कष्ट केले तर सर्व सुख त्याच्या आयुष्यात येऊ शकतात. जर मनुष्य नेहमी दुसऱ्यावरती अवलंबित न राहता कठोर परिश्रम करेल तर तो आपल्या गरिबीपासून मुक्ती मिळवू शकतो. तुम्ही जास्तीत जास्त कसे प्रयत्न करू शकता आणि स्वतःचं जीवन कसं सुधारू शकता या गोष्टीकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. कधी आपल्या सर्व गरजा भागत आहेत म्हणून आपण एखाद्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. पण जेव्हा आपल्याला एखाद्या मोठा धक्का बसतो, कारण सगळ्याच गोष्टी आपल्याला सतत मिळतील असं नसतं. त्यामुळे एखाद्या गोष्टी जेव्हा आपल्याला धक्का बसतो, आपण त्या गोष्टीमध्ये काहीतरी नवीन शिकतो, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे जेव्हा आपल्या हातात वेळ आहे तेव्हाच त्या वेळेचा सदुपयोग करणे आणि त्यातून चांगलं काहीतरी निष्पन्न करणे ह्याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. मित्रांनो, जेव्हा आपण प्रयत्न करू तेव्हा प्रयत्नाती परमेश्वर हा असतोच. म्हणून नेहमी प्रयत्न करत राहा, प्रामाणिक राहा. त्या प्रयत्नांना यश येणारच आहे आणि आपल्या स्वामींचा आशीर्वाद हाही खूप महत्त्वाचा आहे. अशा प्रकारे महादेवांनी पार्वतीला ही कथा सांगितली. तुम्ही ही कथा पूर्णपणे ऐकली त्याबद्दल धन्यवाद. पण तुम्ही यातून काहीतरी बोध घेतला तर तुम्ही देखील तुमच्या आयुष्याचं सोनं करू शकता. आणि तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. एवढे बोलण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की कळवा. श्री स्वामी.